रत्नागिरीतील कौशल्य विकास केंद्राचा बोगस कारभार उघड झालाय। रत्नागिरीतील कौशल्य विकास केंद्राकडून घेण्यात आलेल्या परीक्षेस 50 डमी विद्यार्थी बसवल्यामुळे या केंद्रात मोठा घोटाळा झाल्याचं उघड झालंय। 2 दिवसात एकूण 50 डमी विद्यार्थी आढळले असून विविध महाविद्यालयांच्या अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कागदपत्र घेऊन खोटे प्रवेश दाखवण्याचं काम सुरू होतं। या विद्यार्थ्यांच्या जागी बनावट विद्यार्थ्यांचे कागदपत्र बनवून त्या बनावट विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी बसवण्यात येत असल्याचा प्रकार उघड झालाय। या केंद्रातून आतापर्यंत 600 मुले वेगवेगळे कोर्स करून बाहेर पडलेत। मात्र ही 600 मुलं कोण हे अद्यापही गुलदस्त्यात आहे। गेल्या काही महिन्यांपासून अशा प्रकारच्या घटना सुरू असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून वर्षभरापूर्वी या केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले होते। या सगळ्या प्रकाराचा पर्दाफाश रत्नागिरी अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने केल्यामुळे हा सर्व धक्कादायक प्रकार उघड झालाय। मुळातच कौशल्य विकास केंद्राची स्थापना रत्नागिरीमध्ये का झाली, तर रत्नागिरीमधील जेवढी आजूबाजूची जी गावं आहेत तिथे जी अनस्किल मुलं आहेत, ह्या अनस्किल मुलांना चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग देऊन त्यांना एक रोजगार योग्य बनवणं असा ह्या कौशल्य विकास केंद्राचा मूळ हेतू होता। परंतु सुरुवातीपासूनच असं लक्षात आलं की ह्या हेतूमध्ये काहीतरी गडबड आहे। कौशल्य विकास केंद्राची जी मुलं बाहेर पडतात ॲडमिशन घेऊन, ती मुलं नेमकी जातात कुठे, की ती बाहेरच पडत नाहीत की फक्त कागदावरती बाहेर पडतात, हा एक आम्हाला अभ्यासाचा विषय होता। आणि असं आमच्या एक गोष्ट लक्षात आली की हॉटेल जेवढी रत्नागिरीतली हॉटेल्स आहेत त्या हॉटेलच्या स्टाफची काही इथल्या स्टाफने ID प्रूफ जमा केले, म्हणजे आधार कार्ड म्हणा किंवा फोटो म्हणा असे जमा केले आणि आम्हाला सांगण्यात आलं की अशा तुमच्या मुलांना आम्ही 3 महिन्याचं तुम्ही त्यांना पाठवू शकत नाही, पण आम्ही त्यांना सेमी स्किल करण्यासाठी ट्रेनिंग देऊ शकतो। आणि आम्ही आमचा त्याच्यातला उद्देश आमचा सफल होतो असं वाटलं, म्हणून आमच्या मुलांची आधार कार्ड आणि त्यांचे फोटो आम्ही ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करून घेतली। ही ॲडमिशन प्रोसेस पूर्ण केल्यानंतर 2-3 महिने 4 महिने याच्यात काही झालं नाही। आम्हाला असं वाटलं की हे काहीतरी बंद झालं असेल किंवा काहीतरी झालं असेल, म्हणून आम्ही हा विषय पुढे नेला नाही। परंतु आता ज्यावेळेला ABVPच्या माध्यमातून हा विषय पुढे आला त्यावेळेला आम्हाला समजलं की आम्ही दिलेल्या आधार कार्डचा कशा पद्धतीने गैरवापर होतोय आणि त्यामुळे आम्ही ह्या विषयामध्ये जास्त इंटरेस्ट घेतला। आणि आज सर्व पत्रकार बंधूंना आम्ही या ठिकाणी बोलवलं, पोलिसांना आम्ही या ठिकाणी बोलवलं, त्याचबरोबर समाजातील जे काही नागरिक आहेत त्यांनाही आम्ही या ठिकाणी बोलवलं आणि ह्या विषयाचा खुलासा केला की नक्की हे घडलंय कसं। तर ही जी आधार कार्ड तुम्ही बघताय, ही आधार कार्डवरचं नाव वेगळं आहे आणि आधार कार्डवरचा फोटो वेगळा आहे। म्हणजे हा सगळ्यात मोठा राष्ट्रीय गुन्हा आहे की हा गुन्हा मला वाटतं की ह्याच्यावरती अजामीनपात्र गुन्हा आहे, ह्याच्यावरती जामीन होऊ शकत नाही। तर यावरचं जे फोटो आहे, हा फोटो आणि हे नाव हे वेगळं आहे, म्हणजे प्रत्यक्षात बसलेला विद्यार्थी परीक्षेसाठी हा वेगळा आहे आणि हा जो बसलाय ह्याला माहिती पण नाही की याची इथे परीक्षा झाली। आणि अशा पद्धतीने डमी मुलं बसवून सरकारच्या ज्या काही स्कीम आहेत त्या लाटण्याचा मोठ्या प्रमाणावरती इथे हा मोठा स्कॅम आहे आणि हा स्कॅम आज आपणासमोर उघडकीस आलेला आहे। आज ABVPच्या माध्यमातून जी ABVPची कार्यकर्ती होती तिने हा विषय जरासा पुढे आणला, तिने हे डेअरिंग दाखवलं, म्हणून आज आपल्या सर्वांना हे समजतंय मुळात सरकारचा हेतू शुद्ध असतो, त्यांचा हेतू चांगला असतो। सरकारला नवीन जेव्हा योजना राबवते त्यावेळेला त्यांचा हेतू चांगला असतो, परंतु अशा प्रकारे जे कोणी हे ट्रेनिंग स्कूल चालवत असतील, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालवत असतील, त्यांना त्यांची भरपाई करून घ्यायची असेल किंवा त्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळवायचा असेल, म्हणून कदाचित सरकारला अंधारात ठेवून अशा पद्धतीची खोटी आय कार्ड तयार करून एवढे विद्यार्थी बसले असं दाखवून ह्या मुलांकडनं ह्या मुलांच्या नावाने पैसे उकळले जात असतील। हा मोठा स्कॅम आहे, याची आपण रितसर चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे। या इन्स्टिट्यूटची काही फॅकल्टी सुद्धा परीक्षेला बसवले गेले, म्हणजे त्यांच्यावरही कुठल्या प्रकारचं प्रेशर आहे। म्हणजे याच्यामध्ये हे जर आय कार्ड पाहाल तर या मॅडम इथे टीचर आहेत, या स्टुडंट नाही आहेत, या टीचर आहेत आणि त्यांनाही अशा प्रकारचं स्कॅमला बळी पडावं लागलं, हे थोडं विचार करण्याची गोष्ट आहे।